सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कोटमगाव रोडवरील विठ्ठलनगर येथील फरसाण बनवण्याच्या कारखान्यातील भट्ट्यांपासून प्रदूषण व इतर त्रास पूर्णपणे बंद करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा या मागणीचे निवेदन रहिवाशांनी पालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर यांना प्रत्यक्ष दिले आहे। विठ्ठलनगर येथे मनोज गुप्ता व इतर यांचा फरसाण व्यवसाय असून त्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी रहिवासी भागात कारखाना उभारून भट्ट्यांचा वापर केला जातो। त्यापासून होणारे वायू प्रदूषण, ध्वनी आणि सांडपाणी प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर होत आहे। यामुळे विठ्ठलनगरमधील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे। रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या आवाजामुळे रहिवाशांना झोप येत नाही। याबाबत त्यांना विचारणा केली असता आरेवारीची भाषा व शिवीगाळ करून दमबाजी देखील केली जाते। सदर वसाहत ही रहिवाशी असून तेथे औद्योगिक वापर केला जात आहे। या सर्वाची चौकशी करून कारखाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा व या त्रासापासून आम्हा रहिवाशांना मुक्त करावे असे निवेदनात म्हटले आहे। याबाबत मुख्य अधिकारी तुषार आहेर यांनी स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले असून सदर व्यक्तीस नोटीस पाठवण्याचे सांगितले आहे। सदर कारखाना मनोज गुप्ता व इतर यांच्या मालकीचा असून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता रहिवासी भागात औद्योगिक कारखाने उभारून व्यवसाय करत असल्याने त्यांच्यावर पालिकेने कडक कारवाई करावी असेही म्हणण्यात आले आहे। या निवेदनावर बद्रीनाथ रघुनाथ तांदळे, वसंत देवराम बद्रे, प्रकाश कोतकर, सचिन भास्कर कल्याणी, बबन भाऊराव मोरे, शुभम दीपक महाले, मंगेश लक्ष्मण शेलार, राजेंद्र मार्तंड सूर्यवंशी, गणेश त्र्यंबक निकम, शांतीलाल रामभाऊ पैठणकर, सुरेश रामकृष्ण भाऊसार, हिरामन सुरासे, संतोष अरुण बडदे, गौतम पांडुरंग निळे, परेश बारड, सोमनाथ गुंड, प्रकाश गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। सदर कारखाना कोणाच्या वरदहस्तामुळे चालू होता याबाबत